नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही माझी अशी ड्रेसिंग पाहू शकता। तर मित्रांनो, आज आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा 16वा वर्धापन दिन आहे। म्हणजे श्री समर्थ कृपा भजन मंडळ रेल्वे प्रवासी भजन मंडळ याचा आज 16वा वर्धापन दिन आहे। आणि त्यानिमित्त मी आता वाजले सकाळचे 6:30, तर मी नालासोपाऱ्याला चाललो आहे। आणि संध्याकाळी श्री विशाल महाराज खोले मुक्ताई नगर यांचं कीर्तन आहे। तर या कीर्तनाची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर आज मी तिथे संपूर्ण दिवस आहे, संपूर्ण दिवसाचा ब्लॉग करणार आहे। सो नक्की तुम्ही पहा। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच्या बेल आयकनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आणि सर्व मित्रांना शेअर करा। चला तर आपण डायरेक्टली आता नालासोपाऱ्याला जाऊया। आता चाललो आहे। तर मित्रांनो, आता मी आलो बस मित्रांनो, आता वसई स्टेशनला आलो मी। तर नालासोपाऱ्याला माझ्या ट्रेन येते आणि नालासोपाऱ्याला जाऊन तिथे मोरेगावला जायचं आहे। तर तिथे जाऊया आपण। विरार स्लो आलेली एकदम। आणि सकाळची आता ही कितीची आहे? आता 7ची ट्रेन आहे। सकाळी पूर्ण रिकामी येणे, संडे आहे। बघा, असे मध्ये राहतात आणि प्रॉब्लेम राहतात। रिकामी ट्रेन। मित्रांनो, आता नालासोपाऱ्याला आलो आहे। आता ईस्टहून बाहेर पडून आता मोरेगावची मला रिक्षा पकडायची तिथे जाण्यासाठी। चला आपण डायरेक्ट आता हॉलवरती जाऊया मोरेगावसाठी। मोरेगावसाठी रिक्षा लागतात। तर मित्रांनो, हे बघा जीवदानी मंगल कार्यालय आणि इथे तो कार्यक्रम आहे बघा, सगळीकडे पोस्टर लागले। चला तर तुम्हाला दाखवतो। बघा, पूर्ण हॉल आहे। बघा, मंडळाचे अध्यक्ष आणि ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत असे पाहून त्याला नमस्कार केला। विचारले, महाराज आपण व्रत करीत हे काय करीत आहात व हे केलेले काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा। ब्राह्मण म्हणाला, सर्व फोटोग्राफर तुम्ही आहेत होय? मला धनधान्य मिळाले आहे, त्यामुळे त्याने व्रत समजावून आनंदाने प्रसाद भक्षण करून आणि तो शहरात मुळीण्यासाठी गेला। सत्यनारायण 3 टन करीत लाकडाची मुळी जो पुण्यातील दुर्लभ असे सत्यनारायण व्रत करता, विवाह फळ देणारी कथा भक्तिभावाने श्रवण करता, त्याला सत्यनारायणच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तू जो दरिद्र असेल त्याला द्रव्याने जो बंधनात पडला असेल तो बंधनात। तर मित्रांनो, आता बघा पूजा चालू आहे फक्त, आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रम सुरू होणार आहे। मित्रांनो, बघा आमच्या लगेचच परीक्षक याचा प्रवेश या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्याची होईल। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण इथे संतोषचा देऊ आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत। आपल्या आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक आता गायनाचार्य स्वर अलंकार हरिभक्त परायण श्री महेश महाराज भोगळे काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण होतोय। बरोबर आहे।
आमच्या पश्चिम रेल्वे प्रवासातील आणि तिन्ही लाईनमधील एक भजनाचा गोडवा ज्यांच्या ओठांवरती सदैव उलटणा दिसतो ते आदरणीय शोनाय बावले आज आपल्याला या परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षकांच्या वांदियामध्ये दिसतील अशा या तिन्ही परीक्षकांचं मी मनापासून यानंतर पुढील पूजन असेल विना पूजन आणि हे पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे आजच्या विनंती आहे आपला डावा उजवा हात डाव्या बाजूला आपल्या हृदयावरती घ्यायचा आहे आणि महाराजांना नतमस्तक व्हायचं आहे. दीपेशजी शेडगे आपण सुद्धा महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुढे यायचं आहे. दादा थोडासा इकून ठेव. जय शिवराय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु गंगाधर महाराज की. सद्गुरु नारायण गिरि महाराज. हरि जय जय हरि जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम. हरि जय 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 राम कृष्ण
भजन स्पर्धा चालू आहे बघा. जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा नुपाळा पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
तर मित्रांनो आता महाराज येणार आहेत. बघा सर्व आम्ही ते आणायला आलो त्यांना. इकडे तोपर्यंत पंचपदी सुरू आहे. तोपर्यंत इकडे आगमनासाठी आम्ही सर्व या ठिकाणी थांबलोय. बघा महाराज येत आहेत. काही क्षणात महाराज येतील. आम्ही त्यांची आता लाईनसाठी म्हणजे स्वागतासाठी सर्व उभे सभासद सर्व बघा. तर मित्रांनो महाराज आलेले आहेत. आता थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होणार आहे.
हो गया बदल झाला परमार्थ. अरे सवय बदला. चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांब या. परविया नारी आणि परधन हे नको मनावर येऊ देऊ. लांब या दुसऱ्याच्या स्त्रीच्या, लांब या दुसऱ्याच्या धनाच्या, लांब या चुकीच्या लोकांच्या. झालं भजन. किती सुंदर आणि सोपी डोक्यातला अर्थ आहे आमच्या शक्ती भक्ता महाराज